बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल अशी ओल्या वाटणातली सुक्या बांगड्याची चटणी। नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता। नमस्कार फ्रेंड, तर आज आपण बघणार आहोत सुक्या बांगड्याची चटणी, हिरव्या मिरचीतली ओली चटणी। तर त्यासाठी मी इथं 2 बांगड्या घेतलेल्या आहेत। हा बांगडा मी चुलीत भाजून आणलेला आहे गावी, धुवूनही घेतला तरी चालेल। भाजल्यामुळे कसा थोडासा छान स्मोकी फ्लेवर येतो, तर त्यासाठी हा मी इथे धुवून घेतलेला आहे, त्याचे काटे वगैरे काढून। त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आपण। इथं आहे कोथिंबीर, भाजलेली मिरची, 8 ते 9 घेतलेल्या आहेत भाजलेल्या मिरच्या, कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण, आलं, जिरे, फुटाण्याची डाळ भाजकी। त्यानंतर इथे हे थोडेसे तांदूळ आहेत, भिजवून घेतलेले आहेत मी अर्धा तास, कोकम, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, त्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मीठ, हा गरम मसाला आहे थोडा। तर हे सर्व वाटण करून घेणार आहे मी, सर्व साहित्य, मिरची, खोबरं वगैरे, लसूण, टोमॅटो आणि हे तांदूळ आणि डाळ मला वाटतं थिकनेसपणा येण्यासाठी घालतात। तांदळाच्या पिठाऐवजी ॲक्च्युली माझी आई किंवा सासू वगैरे असे तांदूळ भिजवूनच टाकायचे, तर त्यांच्याच पद्धतीने मी ही रेसिपी बनवणार आहे आज। इथे हा बांगडा धुवून झालेला आहे माझा, पूर्ण काटे काढून घेतले त्याचे धुवून। 2 बांगडे होते। त्यानंतर इथे जे सगळा मसाला काढला होता, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो वगैरे सगळं ते वाटून घेतलेलं आहे मी। आता आपण फोडणी घालणार आहोत। इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमच तेल टाकून घेणार आहे। तेल गरम होऊ दे। तेल चांगलं गरम झालं की कढीपत्ता घालून घ्यायचा, त्यानंतर जिरं मोहरी घालून घेणार आहोत। त्यानंतर फोडणीमध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा, फ्लेवर छान येतो। त्यानंतर कांदा घालून घ्यायचा, कांदा हा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यानंतर हे हळद, मीठ, हिंग व गरम मसाला घेतला होता तो घालणार आहे आपण। मीठ थोडं कमीच घालायचं, कारण सुक्या बांगड्यामध्ये मीठ घालूनच ते बांगडे सुकवलेले असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ असतं। त्यामुळे थोडं पहिलं कमीच घालायचं, आपल्याला वाटलं सपक आहे तर आपण परत वरून घालू शकतो। तर आमच्याकडे ही चटणी नेहमी म्हणजे अगदी मुंबईकरांना भाकरी आणि चटणी दिली जायची,
आमच्या ह्यांनाही प्रॉपर ती आवडायची. त्यांच्या सासूबाई पण त्यांना करून द्यायच्या. माझी आई पण माझ्या भावाला करून द्यायची. भाकरी व चटणी ही खूप छान लागते. तर आमच्याकडे आजरा तालुक्यामध्ये प्रॉपर शुक्रवारच्या दिवशी म्हणजे ओले बांगडे आणि सुके बांगडे हे मला वाटतं जवळजवळ सप्टेंबरपासून येतात बाजारामध्ये. तर तेव्हापासूनही चालू होते चटणी वगैरे असे बनवायला. अशा प्रकारे हा कांदा छान भाजलेला आहे, लालसर होईपर्यंत बघू शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये आपण हे वाटण घालून घेणार आहोत. जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत. वाटण झालेलं आहे. पूर्ण असं तेल सुटेपर्यंत चांगलं हे भाजून घेणार आहे. ह्याची सुकी लाल चटणी पण छान होते. कांदा टोमॅटो वगैरे घालून सुका बांगडा धुवून ह्याच्यामध्ये टाकायचा आणि फक्त तेलावरतीच परतायची. ही ओल्या वाटणातली आहे. सुकी पण ह्याची चटणी केली जाते. तर इथे हा मसाला छान भाजलेला आहे. बघू शकता तुम्ही, कडेने तेल सुटलेलं आहे. तरी बांगड्याची चटणी थोडीफार तिखटच असते. जवळजवळ मी 9 ते 10 मिरच्या घातलेल्या आहेत. तर आम्हाला हे तिखट आवडतं असं. परत एकदा सांगते की मीठ थोडं कमी घाला. बांगड्यामध्ये मीठ असतं, नाहीतर जास्त व्हायला नको. आणि मीठ जर का जास्त झालंच तर छोटी कणकेची एक गोळी चटणीमध्ये सोडा किंवा कोळसा काय आपल्याकडे अवेलेबल नसतो, पण आपण कणकेची एक छोटी गोळी सोडू शकता चटणीमध्ये. त्यामुळं मीठ थोडं कमी लागेल. मग हा मसाला छान भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर मी अशी ठेवलेली आहे चटणी. अति पातळही नाही आणि अति घट्टही नाही, मीडियम आहे अशी. ही भाकरीवर आणि भातावर आपण खाऊ शकतो. त्यामध्ये आपण कोकम घालणार आहे, म्हणजे बांगड्याचा वास जास्त येणार नाही. आंबट वगैरे अशी छान लागेल, तिखट आंबट वगैरे. तर ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा बांगडा धुवून घेतला होता तो ॲड करणार आहोत. तर इथे मी हा बांगडा टाकून घेतलेला आहे. हे 2 ते 3 मिनटं असं चांगलं शिजवून घ्यायचं मंद गॅसवर, म्हणजे जो बांगड्याचा अर्क आहे तो या चटणीमध्ये उतरेल आणि छान टेस्ट लागेल. तर इथे ही चटणी छान झालेली आहे बघा. छान अशी चटणी इथे तयार झालेली आहे. अगदी थोडीशी जरी घेतली तरी हे होतं, कारण एकदम स्पायसी आहे.
तुम्हालाही दिवाळीचं गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल आणि स्पायसी काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही हिरव्या वाटणातली सुक्या बांगड्याची चटणी नक्की ट्राय करू शकता। तुम्ही जर का नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्की 100% सांगते तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा। आणि हो, माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये।